नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे श्री साईनाथ क्लासेस द्वारा प्रस्तुत या शैक्षणिक व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे इयत्ता 9वीचा सामाजिक विज्ञान विषयाचा पहिला पाठ, भारतात ब्रिटिश सत्तेचा उदय। तर मित्रांनो, आपण गेल्या इयत्तांमध्ये अभ्यास केला आहे की भारतात हे ब्रिटिशांचं शासन होतं, परंतु ते शासन कसं काय प्रस्थापित झालं आणि त्या शासनाचा विकास भारतामध्ये कसा झाला हे आपल्याला या पाठात बघायचंय। तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारत हा प्राचीन काळापासून त्याच्या आर्थिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशामुळे विश्वामध्ये खूपच महत्त्वाचं स्थान धरवणारा देश आहे। भारताच्या सांस्कृतिक वारसा आणि आर्थिक समृद्धीच्या कारणाने विश्वातील अनेक प्रजा ही भारतात आली। त्यात विशेष म्हणजे भारताचे जे मिरी मसाल्याचे पदार्थ होते, सुगंधी द्रव्य होते, रेशमी कापड, नीळ, मखमल यासारखे जे प्रोडक्ट भारतामधून बाहेर देशात पाठवले जायचे, या प्रोडक्ट्सची, या वस्तूंची विदेशी युरोपियन देशांमध्ये विशेषतः जास्त माग होती आणि जमीन मार्गाने आणि जलमार्गाने हा व्यापार होत असायचा। परंतु बाजूच्या नकाशात जसं तुम्हाला दिसत असेल की हा जो जुना जमीन मार्ग होता आणि जलमार्ग होता, याच्या केंद्रस्थानी तुर्कस्थान म्हणजे इस्तंबूल, जे कॉन्स्टँटिनोपल नावाचं जे स्थळ होतं, ते या रस्त्याचं मुख्य व्यापारी केंद्र होतं। आता काय झालं की या तुर्कस्थानमध्ये जे इस्तंबूल होतं, कॉन्स्टँटिनोपल, हे 1453 मध्ये तुर्की मुसलमानांनी जिंकून घेतलं आणि युरोपियन प्रजेला तो मार्ग अवरोधला गेला। आता भारताशी संपर्क करण्यासाठी युरोपियन प्रजेकडे मार्ग नव्हता। मग आता या पदार्थांची जी टंचाई आहे ती युरोपियन देशांमध्ये व्हायला लागली, तिथे मागणी वाढायला लागली। तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा मागणी वाढते आणि टंचाई निर्माण होते तेव्हा भाव वाढतो आणि या संधीचा फायदा अनेक युरोपियन देशांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे एक युरोपियन देशांमध्ये एक स्पर्धेचे निर्माण झालं की कसं तरी भारतात येणारा आपण जलमार्ग शोधायला पाहिजे आणि एक नवीन जलमार्ग संशोधनाचा एक प्रारंभ झाला। तर या शोधसाठी अनेक युरोपियन कंट्रीज होत्या, अनेक युरोपियन देशाचे जे राजा होते त्यांनी पण प्रोत्साहन दिलं। त्यात विशेष म्हणजे पोर्तुगलचा जो राजा होता प्रिन्स हेनरी याने प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन आणि सोबत सोबत आर्थिक मदत पण जे साहसवीर होते, जे नाविक होते, त्यांना देण्याचा प्रयत्न केला आणि भारतात येणारा जलमार्ग शोधण्याचा अनेक साहसवीरांनी प्रयत्न केला। त्यामध्ये बार्थोलोम्यू डायझे याने कॅप ऑफ गुड होप या भूशिराचा शोध घेतला। त्यानंतर क्रिस्टोफर कोलंबस नावाचा जो एक स्पेनचा राजाची आर्थिक मदत घेऊन जो एक नाविक होता, तो भारताचा शोध घेण्याचा त्याने प्रारंभ केला। परंतु त्याला असं वाटत होतं की जर आपल्याला पूर्वेकडे जायचं असेल तर आपण पश्चिमेकडून पण जाऊ शकतो। तर या प्रकारे जेव्हा त्याने सुरुवात केली तर तो अमेरिकेला जाऊन पोहोचला। परंतु जोपर्यंत तो जिवंत होता तोपर्यंत त्याला असं वाटत होतं की मी भारताचा शोध घेतलेला आहे। परंतु 1492 मध्ये त्याने अटलांटिक समुद्रात आलेल्या आत्ताचे जे वेस्ट इंडिज टापू आहे ते तिथपर्यंत येऊन थांबला आणि जो अमेरिकेचा एक संशोधक होता अमेरिगो वेस्पुची याने स्पष्ट केलं की जो प्रदेश क्रिस्टोफर कोलंबसने शोधलेला आहे तो भारत नाही परंतु अमेरिकेचा एक प्रदेश आहे। म्हणजे तेव्हा त्या प्रदेशाचं नाव नव्हतं आणि अमेरिगो वेस्पुचीच्या नावाने त्या नवीन प्रदेशाचं नाव हे अमेरिका असं देण्यात आलं आणि त्यामुळे क्रिस्टोफर कोलंबसने जो शोधलेला प्रदेश होता त्याचे जे टापू आहे त्यांना आज पण वेस्ट इंडिज म्हणून ओळखलं जातं। त्यानंतरचा जो नाविक होता वास्को द गामा याने भारतात येणाऱ्या खऱ्या जलमार्गाचा शोध लावला। बघा, इतिहासामध्ये ट्रिकी क्वेश्चन येतो, तर भारताचा शोध कोणी लावला? तर भारताचा शोध कोणी लावलाच नाही, भारत ऑलरेडी एक देश होता। भारतात येणाऱ्या जलमार्गाचा जर शोध लावला असेल तर तो वास्को द गामाने लावलेला आहे 1498 मध्ये। एक भारतीय खलाशी होता ज्याचं नाव होतं मोहम्मद इब्न मजीद, याच्या मदतीने तो भारताच्या पश्चिमी किनाऱ्यावर कालिकट बंदरावर येऊन पोहोचला आणि तेथला राजा होता झामोरीन, ज्याला मराठीत किंवा हिंदू नाव त्याचं सामुद्रिक होतं। त्याने वास्को द गामाचं स्वागत केलं आणि खूप त्याचा सन्मान करून आणि त्यांना
भारतामध्ये व्यापार करण्याची परवानगी दिली। त्यामुळे विश्वामध्ये ही घटना खूपच महत्त्वपूर्ण समजली गेली, कारण भारतपर्यंत पोहोचण्याचा एक नवीन जलमार्ग शोधला गेला होता आणि त्यामुळे जे युरोपियन देश होते त्यांना भारतात येण्याचा आणि व्यापार करण्याचा मार्ग मोकळा झाला। तर आता बघूया का भारतात कोणकोणत्या युरोपियन प्रजेचं आगमन झालं। तर भारतात येणाऱ्या जलमार्गाचा शोध लागल्यानंतर व्यापार करण्यासाठी सर्वात आधी पोर्तुगलची प्रजा, जी फिरंगी प्रजा म्हटली जायची, ते भारतात आले, कारण हा जो वास्को द गामा होता तो पोर्तुगलचा निवासी होता। त्यामुळे पोर्तुगीज जे लोक होते फिरंगी ते सर्वप्रथम भारतात आले आणि अंदाजे त्यांनी 100 वर्षापर्यंत दीव, दमण, गोवा, कोचीन, मलाका यासारख्या प्रदेशांना त्यांनी पोर्तुगीजांनी स्वतःच्या नियंत्रणात घेतलं। तर पोर्तुगीजांना जे 100 वर्षापर्यंत व्यापारात सफलता मिळाली, तर त्याची प्रेरणा घेऊन हॉलंडचे डच आणि डेन्मार्कचे डॅनिश प्रजा पण भारतात व्यापार करण्यात आली। तर या प्रकारच्या प्रजा भारतात येत होत्या। त्यावेळेस जे इंग्लंडचे व्यापारी होते त्यांनी पण भारताशी व्यापार करून आणि नफा मिळवण्याचा त्यांनी विचार केला आणि म्हणून त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली। बघा, इसवी सन 1600 मध्ये, हे इथं थोडं कन्फ्युजन होतं, तर व्यवस्थित लक्ष द्या का इसवी सन 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि जे राणी एलिझाबेथ होते त्यांनी परवानगी दिली। परंतु भारतात पहिलं जहाज जे होतं ते 1608 मध्ये जो कॅप्टन विलियम हॉकिन्स होता त्याच्या नेतृत्वाखाली हे आपल्या गुजरातच्या सुरत शहरामध्ये येऊन पोहोचलं। पहिलं जहाज 1608ला इंग्रजांचं भारतात आलं होतं। परंतु त्यावेळेस ही जी फिरंगी प्रजा होती, पोर्तुगलची फिरंगी प्रजा, त्यांचं इथे व्यापार चांगला होता आणि त्यांचं वर्चस्व पण चांगलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या वर्चस्वामुळे, त्यांच्या दबावामुळे इंग्रजांना इथे व्यापार करण्याची परवानगी मिळाली नाही आणि शेवटी ईस्ट इंडिया कंपनीने मोगल बादशाह जहांगीरकडून व्यापार करण्याची परवानगी घेतली। तर या प्रकारे 1613च्या सुरुवातीच्या काळामध्ये जी ईस्ट इंडिया कंपनी होती तिने सुरत, भरूच, अहमदाबाद सारख्या गुजरातच्या शहरांमध्ये त्यांचे व्यापारी केंद्राची स्थापना सुरू केली। परंतु दख्खनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मराठा साम्राज्य होतं त्याचा प्रभुत्व वाढलं आणि त्यामुळे कंपनीला असं वाटलं की या शहरांमध्ये व्यापार करणं आता योग्य नाही किंवा इथे आपण व्यापार करू शकणार नाही किंवा इथे आपण छलकपट करू शकणार नाही आणि त्यामुळे त्यांनी दक्षिणेकडे आणि पूर्वेकडे थोडे सरकत गेले। तिथे त्यांनी दक्षिणमध्ये मछलीपट्टणम जे आजच्या आंध्र प्रदेशात आहे, सेंट जॉर्ज जे चेन्नई आणि फोर्ट विलियम म्हणजे कोलकातामध्ये त्यांचे केंद्र स्थापण्यास सुरुवात केली आणि मुंबईमध्ये त्यांनी त्यांचे मुख्य केंद्र 1687 मध्ये स्थापित केलं। तर 1668 मध्ये भारतात व्यापार करण्यासाठी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी पण आली। बघा, 1687 पर्यंत हे जे इंग्रज प्रजा होती, जे ब्रिटिशर्स होते, त्यांनी स्वतःचा व्याप वाढवला। सुरत, अहमदाबाद, भरूच आणि त्याच्यानंतर ते मछलीपट्टणम आणि दक्षिणचे इतर भाग होते, फोर्ट विलियम, सेंट जॉर्ज या ठिकाणी त्यांनी प्रचार प्रसार केला। तर त्याच कालखंडादरम्यान, त्याच दरम्यान 1668 मध्ये जे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचे फ्रेंच लोकांनी कंपनी बनवली होती भारतासोबत व्यापार करण्यासाठी, ती पण भारतात आली आणि त्यांनी माहे, कराईकल, पॉंडिचेरी, चंद्रनगर, मछलीपट्टणम वगैरे सारखे व्यापारी केंद्रांची स्थापना केली। तर 18व्या शतकात आता बघा, पोर्तुगीज आले होते, डेन्मार्कची डॅनिश प्रजा आली होती, हॉलंडची डच प्रजा आली होती, अनेक प्रजा आल्या। परंतु इंग्रज आणि फ्रेंच हे ज्या दोन प्रजा होत्या ह्या त्यावेळेस संपूर्ण विश्वामध्ये स्वतःचं वर्चस्व गाजवण्याचं या दोन्ही प्रजेंचं एक स्पर्धा सारखी लागलेली होती। तर भारतात 1786 पासून तर 1763 पर्यंत हे दोघी, ब्रिटिश इंडिया कंपनी आणि फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, या दोघांमध्ये सत्तेसाठी कर्नाटकमध्ये 3 वेळेस विग्रह झाला। विग्रह म्हणजे युद्ध झाले आणि त्या युद्धांमध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा पराजय झाला आणि त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी राज्य त्यांचा विस्तार करण्याचा जो मार्ग होता तो मोकळा झाला आणि आता ज्या या 3 विग्रहानंतर फिरंगींजवळ फक्त 3 प्रदेश राहिले, ते म्हणजे दीव, दमण आणि गोवा। तर फ्रेंच लोकांजवळ चंद्रनगर, माहे, कराईकल, पॉंडिचेरी सारखे प्रदेश राहिले आणि जी डच प्रजा होती ती कायमी भारतातून निघून गेली।
तर आता आपण पुढे बघूया की हे व्यापार करण्यासाठी आलेले जे ब्रिटिशर्स होते यांनी भारतावर स्वतःची सत्ता कशी स्थापन केली. तर या सत्ता स्थापनेची जी प्रक्रिया आहे याच्यात दोन घटना खूप महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे एक प्लासीचे युद्ध आणि दुसरं म्हणजे बक्सरचे युद्ध. तर मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले बघूया प्लासीचे युद्ध. तर बंगालमध्ये सिराज उद्दौलाचे शासन होते आणि हा जो सिराज उद्दौला होता हा खूपच उतावळ्या स्वभावाचा होता. त्यामुळे त्याच्याच राज्यामध्ये त्याचे काही विरोधी होते आणि या काळात जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती त्यांनी परवानगी न घेता कोलकात्याला जे त्यांचं व्यापारी केंद्र होतं त्याला रक्षणाच्या बहाण्याने त्यांनी त्या पिढीच्या भोवती तटबंदी केली. म्हणजे त्यांनी एक प्रकारे किल्लेबंदी केली आणि स्वतःचं एक गड स्थापण्याचा प्रयत्न केला. परंतु नवाब सिराज उद्दौला जो होता हा अतिशय उग्र स्वभावाचा होता आणि त्यामुळे त्यांनी ती तटबंदी तोडून टाकली आणि ही बातमी पोहोचली मद्रास चेन्नईला आणि तिथे जो रॉबर्ट क्लाइव्ह नावाचा इंग्रज ऑफिसर होता त्याने कोलकात्याच्या मदत करण्यासाठी एक छोटंसं सैन्य तयार केलं आणि तो बंगालकडे त्याने कूच केली. परंतु ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य जरी शक्तिशाली होतं तरी सुद्धा सिराज उद्दौलाला हरवणे एवढं सोपं नव्हतं. त्यामुळे त्यांनी सिराज उद्दौलाला हरवण्यासाठी एक षडयंत्र बनवण्याचं नक्की केलं आणि जे सिराज उद्दौलाच्या राज्याचे जे काही विरोधक होते जसे की त्याचा सेनापती मीर जाफर आणि दुसरा शेठ अमीर चंद या दोघींना त्याने इंग्रजांनी स्वतःच्या गनिमी काव्यामध्ये समाविष्ट केलं आणि सिराज उद्दौलाला धोका देण्याचं नक्की केलं. आणि त्या बंगालमध्ये प्लासी नावाच्या गावाजवळ हे मैदानात युद्ध सुरू झालं सिराज उद्दौला आणि ईस्ट इंडिया कंपनीमध्ये. परंतु पूर्व योजनेनुसार मीर जाफर आणि शेठ अमीर चंद हे दोघे या युद्धादरम्यान संपूर्णपणे निष्क्रिय राहिले आणि त्यामुळे हे युद्ध फक्त अर्ध्या दिवसातच पूर्ण झाले. यामुळे ईस्ट इंडिया कंपनीला 24 परगण्यांची जहागिरी मिळाली. परगणा म्हणजे त्यावेळेस विस्तार होते आणि या परगण्यांची जहांगीर ही ईस्ट इंडिया कंपनीला मिळाली आणि त्यांनी मीर जाफरला बंगालचा नवाब बनवले. परंतु बघा, हे प्रदेश जिंकलं होतं ईस्ट इंडिया कंपनीने आणि त्यांनी त्यांच्या एवेजमध्ये मीर जाफरला बंगालचा नवाब बनवला. इथे ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा प्रारंभ होऊन गेला होता. परंतु इनडायरेक्टली सत्ता ही मीर जाफरच्या हातात होती आणि या प्रकारे ब्रिटिशरांनी त्यांच्या सत्तेचा पाया हा भारतात घातला. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं युद्ध आहे ते म्हणजे बक्सरचे युद्ध. तर मीर जाफरला बंगालचा नवाब बनवलं आणि त्याच्याकडून वेगवेगळ्या रिझन्सने त्यांनी पुष्कळ प्रमाणात कर आणि धन मिळवलं आणि अधिक अधिकार मिळायला पाहिजे या लालसामध्ये इंग्रजांनी काय केलं तर मीर जाफरला हटवून आणि मीर कासिमला बंगालचा नवाब बनवलं. बघा, प्लासीचे युद्ध सिराज उद्दौलाला हरवून आणि मीर जाफरला त्या ठिकाणी नवाब बनवलं. परंतु जास्त सत्तेच्या लालचमध्ये आणि जास्त त्यांना सूट मिळायला पाहिजे या उद्देशाने त्यांनी मीर जाफरला हटवून मीर कासिमला बंगालचा नवाब बनवलं. परंतु हा जो मीर कासिम होता हा मीर जाफरपेक्षा पण जास्त त्याला म्हणता येणार का महत्वाकांक्षी होता त्याच्या राज्यासाठी आणि तो इंग्रजांचा विरोधी बनायला लागला. आणि म्हणून इंग्रजांनी काय केलं, आता मीर कासिमला काढून आणि परत मीर जाफरला बंगालचा नवाब बनवलं. बघा, हा घटनाक्रम परत समजून घ्या. सिराज उद्दौलाला हरवलं, मीर जाफर नवाब बनला आणि जास्त सत्ता मिळवण्यासाठी मीर जाफरला काढून मीर कासिमला बनवलं. परंतु मीर कासिम जास्त महत्वाकांक्षी होता त्यामुळे मीर कासिमला परत हटवून आणि पूर्वीचा जो नवाब होता मीर जाफर याला परत बंगालचा नवाब बनवलं. परंतु आता हा मीर कासिम हा शांत बसला नाही, तर याने अयोध्येच्या राजांकडे मदत मागायला गेला आणि त्याच वेळी मोगल बादशाह पण अयोध्येत हजर होते आणि म्हणून मीर कासिम, अयोध्याची सेना आणि दिल्लीचे मोगल बादशाह या तिघांनी मिळून कंपनीच्या विरुद्ध युद्ध जाहीर केले आणि ते म्हणजे 22 ऑक्टोबर 1764 मध्ये बक्सर या ठिकाणी हे युद्ध झालं. परंतु या संयुक्त सेनेला सुद्धा या ब्रिटिशरांनी हरवून टाकलं आणि त्यामुळे ब्रिटिशरांचा जास्त अधिक फायदा झाला आणि त्यांना बंगाल, बिहार आणि ओरिसाची
दिवाणी आणि मेहसुली सत्ता पण प्राप्त झाली. तर या प्रकारे ह्या ज्या दोन घटना होत्या, एक प्लासीचे युद्ध आणि दुसरं बक्सरचे युद्ध, तर या दोन घटनांच्या घटनाक्रमांमुळे इंग्रजांची जी सत्ता होती तिचा व्याप म्हणजे तिचा पाया या भारत भूमीवर टाकण्यात आला. परंतु हा पाया टाकल्यानंतर त्यांनी स्वतःचा विकास कोणत्या प्रकारे केला, भारतामध्ये स्वतःचे साम्राज्य होतं त्याचा व्याप कसा वाढवला, हे आपण या व्हिडिओ लेक्चरच्या दुसऱ्या पार्टमध्ये बघणार आहे. जय साईनाथ.